मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मोबाईल ही आता सध्या अलीकडच्या काळामध्ये अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. पण या अत्यावश्यक गोष्टीचा अतिशय गैरवापर सुरू आहे. अतिशय प्रचंड प्रमाणात त्याचा वापर वाढलेला आहे. काही ठिकाणी तो निरर्थक आहे, काही ठिकाणी त्याला अर्थही नाही तो वापर करण्यास, पण तरीहीसुद्धा केला जातो. तासनतास या मोबाईलसमोर आजची तरुण पिढी बसत आहे. पण हा विषय पूर्वी तरुण पिढी इतकाच मर्यादित होता, पण आता हा विषय लहान मुलांपर्यंतसुद्धा येऊन पोचलेला आहे. त्यामुळे अशावेळी पालकांनी काय करायला हवं हे व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. मित्रांनो, मोबाईलचे दुष्परिणाम हे तुम्हाला चांगले ज्ञात आहेत. मोबाईलच्या येणाऱ्या किरणांमुळे आपल्या डोळे खराब होतात, आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते, वगैरे वगैरे. अशा खूप गोष्टी आहेत ज्या मला माहीत नाहीत पण तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे त्या दुष्परिणामांमध्ये मी काही जात नाही. तुम्हाला एवढं माहिती आहे की त्याचे दुष्परिणाम होतात आणि मोबाईलचा अतिवापर हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. तर मित्रांनो, हा मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी, विशेष करून तो लहान मुलांकडून जो वापर होतो तो कमी करण्यासाठी फक्त पालकांनी लक्ष देणं गरजेचं नाही, तर शैक्षणिक संस्थांनीसुद्धा याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण अमेरिका आणि चीन यासारख्या विकसनशील देशामध्ये ही जी बाब आहे ती यापूर्वीच, हे मोठं संकट जे आहे आपल्यासमोर उभं ठाकलेलं, हे यापूर्वीच त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं आहे. कारण तो विकसनशील देश आहे. कुठलीही गोष्ट जी असते तंत्रज्ञानाच्या बाबतीतली असेल किंवा इतर भीषण समस्या असेल, ती या विकसनशील देशामध्ये अगोदर जन्माला येते आणि नंतर ते आपल्याकडे येते. त्यामुळे या देशामध्ये ती अगोदरच मोठी समस्या निर्माण झालेली होती. पण या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. 100% यश कोणालाच मिळू शकत नाही. कारण ही समस्या आहे ते मी जे आता उपाय सांगतो आहे त्या समस्येनेसुद्धा तुमची समस्या कमी होऊ शकते, पण ती नष्ट होऊ शकत नाही. कारण तुमच्या हातातोंडाशी आलेली गोष्ट आहे हाताच्या जवळ, तर ती गोष्ट तुम्ही घेतल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट कमी करण्याचे मी उपाय सांगतो, नष्ट कधीही होऊ शकत नाही. मित्रांनो, आता महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता, विशेष करून लहान मुलांची अगदी 7वीपर्यंतची असेल, तर त्या शैक्षणिक संस्थांमध्ये एक पालकांचा ग्रुप बनवणं, व्हॉट्सअप ग्रुप बनवणं आणि तिथे त्यांना होमवर्क देणं मुलांना, हे महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या काळात काही गोष्टी ठीक होत्या आणि त्या पण एक जवळपास 8वी ते 10वीपर्यंतच्या लोकांसाठी त्या ठीक होत्या. पण आता कोरोनानं अशा गोष्टीची एवढी सवय केली की तुमच्या काही वेळा कधी क्लास असेल किंवा कधी काही सूचना द्यायच्या असतील तर झूम मीटिंग केली जाते. कधी तुमचा व्हॉट्सअप ग्रुप केला जातो, त्याच्यासाठी मग मुलांना मोबाईल लागतो. तर हे सेपरेट मोबाईल देण्यापेक्षा पालकांचा जर ग्रुप बनवला, पण आज शैक्षणिक संस्थांचा त्याकडे कल दिसत नाही. आपल्याकडच्या ज्या संस्था आहेत त्या मुलांचेच ग्रुप बनवतात. त्यामुळे मुलगा काय करतो, मुलाला व्हॉट्सअपवर काय मेसेज आला ह्याचं पालकांना अजिबात ज्ञान नसतं. आणि त्याच्यात पालकांची चूक अशी आहे की पालक आपल्या मुलांना काय बोलत नाही. मुलांकडे महत्त्वाचं म्हणजे लक्षात देत नाहीत. मुलगा काय करतो, आपल्या डोळ्यासमोर डोक्याच्या भोवती किटकिट करण्यापेक्षा जाऊन देतो, मोबाईल खेळू दे, अशी एक पालकांची मनोवृत्ती होते. या सगळ्यातून बाहेर पडणं पालकांनी पहिलं गरजेचं आहे. मग तुमचा मुलगा किंवा मुलगी, तुमचं अपत्य आहे ते बाहेर पडू शकतं. मित्रांनो, हे करताना काही गोष्टींचं भान राखणं गरजेचं आहे. तुम्ही लहान मुलगा जेव्हा मूल जन्माला येते किंवा ते 1-2 वर्षाचं होतं, तेव्हा त्याला या गोष्टींची सवय लागते, या गोष्टींचं त्यांना आकर्षण वाटतं. तर बऱ्याच वेळा कसं असतं, आता तुम्हाला हे माहितीच आहे की पालकांच्या वळणावर मुलं जातात. तर तुम्ही जर खूप मोबाईल वेडे असाल तर तुमचा मूल पण त्या वळणावर गेलंच समजायचं. त्यामुळे तुमचा मोबाईल वेळ तुम्ही कमी करणं पहिलं गरजेचं आहे. आणि विशेष करून आपल्या पाल्यासमोर, आपल्या अपत्यासमोर ते आपण मोबाईल खेळणं हे तर अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे त्या पालकाला जिज्ञासा वाढते. त्यांची जिज्ञासा ही तरुणपणापर्यंत ही जिज्ञासा कायम राहते. त्यामुळे तरुणपणापर्यंत काही गोष्टी काळजी घेतल्या पाहिजेत. विशेष करून ते लहान मूल जे असतं जवळपास 5वी-6वीपर्यंत, तर त्या मुलाच्या समोर अशा गोष्टी करणं हे चुकीच्या आहेत. जास्त मोबाईल खेळणं किंवा त्याला मोबाईल देणं. आणि आताच्या गोष्टी कशा असतात की बऱ्याच ठिकाणी आईवडील हे नोकरी करीत असतात
नोकरी करत असल्यामुळे त्यांना बाहेर जावं लागतं. मग अशावेळी मुलासाठी मोबाईल घेतला जातो. ही एक गोष्ट जिथं आई घरी असते तर ती बऱ्याच ठिकाणी कुठे गप्पा मारायला गेली, घरी काम करीत असेल, गप्पा मारायला गेली असेल किंवा कुठे फोनवर बोलत असेल तर आपल्या पाल्याचा आपल्याभोवती त्रास नको अशी तिची एक मेंटॅलिटी होऊ लागले. त्यामुळे त्याला दुसरा मोबाईल दिला की ते मोबाईल खेळत बसतं, आपण आपल्या मोबाईलमध्ये बिझी. ह्या गोष्टीमुळे मुलांना या मोबाईलचं जे आकर्षण आहे ते प्रचंड वाढायला लागलेलं आहे. या गोष्टीवर जर ताबा मिळवायचा असेल तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पालकांनी मुलांसमोर मोबाईल खेळला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या हातात मोबाईल दिला नाही पाहिजे. त्याला एकतर जर असं काय बघायचं असेल व्हिडिओ वगैरे तर ते आता स्मार्ट टी व्ही आलेले आहेत किंवा तुमच्या घरात जर काही एखादी टी व्ही असेल तर त्याच्यावर चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक संस्थांना तशा सूचना तुम्ही दिल्या पाहिजे. पालक सभा ज्यावेळी होते त्यावेळी एक तुम्ही पालकांचा ग्रुप बनवा, मुलांचा नको, असा जर सूचना दिल्या आणि त्याची जर अंमलबजावणी झाली तर खूपशा गोष्टी बंद होतील असं मला वाटतं किंवा खूपशा गोष्टी कमी होतील असं मला वाटतं. कारण पालकांचा जर ग्रुप बांधला त्याचे 2 फायदे आहेत की तुम्हाला मुलांना काय होमवर्क दिला असेल किंवा त्यांची कुठे सहल जाणं असेल किंवा काही असेल ते जर तुम्हाला कळू शकतं. आज जे कळत नाही तुम्हाला, तुमचा पाल्य तुम्हाला काहीतरी सांगतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्ही त्याचा व्हॉट्सॲप ग्रुपही चेक करण्याचं तुम्ही त्याच्यासाठी पण वेळ काढत नाही की त्याचा व्हॉट्सॲप ग्रुप खरंच चेक करूया आणि बघू त्याच्याकडे असाच मेसेज आला आहे का किंवा त्यांच्या शिक्षकांशी संपर्क साधू. यातलं काहीसुद्धा आताचे पालक करत नाही. त्यामुळे मुलांचा मोबाईलकडे ओढा वाढलेला आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे पूर्वी तरुणांचा तर होताच, पण आता छोट्या छोट्या मुलांचा 2-4 वर्षाची पोरंसुद्धा मोबाईलमध्ये रममाण झालेले असतात. हे मित्रांनो लक्षात ठेवा, ही पुढची पिढी नासवण्याचं काम आपण करतो आहे. पुढच्या पिढीचं आयुर्मान कमी करण्याचं कारण आपण हे हळूहळू आपण त्याच्याकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळे ही समस्या तुमच्याकडे एक गंभीर रूप धारण करण्याच्या अगोदर याकडे लक्ष दिलं पाहिजे. परवाच एक बातमी वाचण्यात आली, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मध्ये डोळ्यांची तपासणी आधीमध्ये होत राहते शाळांमध्ये. त्याच्यात असं दिसलं की खूप जणांना, जवळपास 10 ते 12% मुलांना हे दृष्टीदोष आढळून आले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जळगाव जिल्ह्यातून एक बातमी वाचली की त्या जळगाव जिल्ह्यातील 12 मुलांना, जी 5वी-7वीपर्यंतची मुलं होती, त्यांना मोतीबिंदू झाला आहे. आता मोतीबिंदू तुम्ही म्हणाल का मोतीबिंदू आताचा आजार आहे, तर तो थोडीच ह्याच्यामुळे होतो मोबाईलमुळे, ठीक आहे, पण तो दृष्टीचा आजार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला हे तर मान्यच करावं लागेल की बऱ्याच प्रमाणात हल्ली आपल्या दृष्टीदोष मुलांमध्ये आढळून यायला लागलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपण मुलांना मोबाईल किती द्यायचा हे प्रत्येक पालकाने ठरवायला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी मोबाईल वेळी मुलं होती त्या ठिकाणी तिथल्या विकसनशील देशांनी त्या याच्यावर तोडगा काढून हे मोबाईलचं जे वेड आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे वेड बंद करता येणार नाही तर ते कमी करता येईल. ते जास्तीत जास्त कमी होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही महत्त्वाचं म्हणजे सजग राहणं गरजेचं आहे. आता मुलाचं एका युवकामध्ये आणि युवकाचं एखाद्या तरुणामध्ये रूपांतर होत असताना पालकांनी त्याच्यासोबत राहणं गरजेचं आहे. पालकांनी जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे. ह्याचं कारण असं, आपला मुलगा नेमकं मोबाईलवर काय बघतो. कारण मला नाही वाटत की 90% पालकांच्या किंवा 90% मुलांची जी ही आहे त्याला पॅरेंटल लॉक कोणी टाकलं असेल. हे सगळं ओपन असतं. त्यामुळे मुलगा आपला नेमका मोबाईलवर काय पाहतोय, कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहतोय, त्यामुळे त्याची वाटचाल कुठेसुद्धा सुरू आहे हे तुम्हाला दिसतं. पण त्याकडे तुम्ही जागरूकतेनं बघितलं पाहिजे. आपला मूल जन्माला आपण घातलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला जो काय शाळेला खर्च येतो तो दिला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं, असं नाही मित्रांनो. आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये जुनं जाणतं माणूस नाही आहे. जुना जाणता माणूस म्हणजे म्हातारा माणूस, ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण म्हणतो, त्यांचं या गोष्टीकडे प्रचंड लक्ष असायचं. आणि ज्येष्ठ नागरिक जर तुमच्या घरी असेल तर तुमची 99% चिंता मिटली म्हणून समजा. कारण त्यांचं प्रचंड लक्ष राहतं ह्या गोष्टींकडे. मुलगा काय करतो, मुलगा कुठे जातो, मुलगा घरी व्यवस्थित खेळतोय ना वगैरे वगैरे, ह्या सगळ्याकडे बारीक लक्ष असतं. कारण त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या लोकांना घडवलेलं आहे. अशा गोष्टीतून त्यांना संस्कार कसे करावे तो ह्याचं सगळं ज्ञात असतं. आम्ही काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेवढं आपण शिकतो ना तेवढं आपण ह्या संस्कार वगैरे ह्या गोष्टीपासून लांब चालत चाललो. हे दुर्दैव आहे आपलं. तर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, या बाबतीत सजगता बाळगा तर तुमची पिढी व्यवस्थित
प्रगतशील राहील, एक त्यांची प्रगतीची वाटचाल करेन. कारण तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीमुळे जर ह्या गोष्टीकडे आताच वेळ लक्ष दिलं नाही तर पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होते, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे या गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवा. कारण मुलांमध्ये आता मुलं काय काय सर्च मारतात, तर घाणेरडे व्हिडिओ असतील, जे अश्लील व्हिडिओ ते सर्च मारतात. काही मुलं आत्महत्या कशी करावी हे सर्च मारतात. या गोष्टी सर्च मारल्या जातात आणि त्या गोष्टी त्यांना इझी अवेलेबल होतात. त्यांना कळत नाही की आत्महत्या करणं म्हणजे नेमकं काय असतं, किंवा एखादे आपण घाणेरडे व्हिडिओ जर पाहिले तर ते आपण तसं करायला गेलो तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ह्यातलं काहीसुद्धा नॉलेज नसतं त्यांना. आणि ज्यांना नॉलेज असतं ते पालक अशा गोष्टीकडे मुलांच्या दुर्लक्ष करतात. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टी खूप सिरियसली घ्या. तुमची पिढी ही घडवणे तुमच्या हातात आहे. ती पिढी चांगली घडली तर त्याचा फायदा तुम्हाला आहे. त्यामुळे आपली पिढी आहे ती चांगली घडवा, तर आपला देश पुढं जाईल. आपली पिढी आपल्या हाती असली पाहिजे, घडवणं आपल्या हाती आहे, तर तिला चांगला आकार द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.